नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा नक्कीच 2025 मधला पहिला ब्लॉग आहे आणि आजचा डे स्पेशल म्हणजे आज माझा वाढदिवस आहे। होय, तुम्ही माझा बर्थडेचा ब्लॉग बघताय। सर्वात आधी गुड मॉर्निंग सर्वांना। मस्त सकाळ झाली आहे, सगळ्यांचे बर्थडे विशेषसाठी कॉल मेसेज वगैरे येतात। खूप भारी वाटतंय। बर्थडे तर सगळ्यांनाच स्पेशल असतो तो डे। तो आजचा डे मी पण ठरवलाय की आपण स्पेशल बनवायचा आहे। सो त्यासाठीच म्हणून जरा केटअप वगैरे करून निघालोय, जरा बाहेर जातोय आणि कुणासोबत जातोय ते तुम्हाला पुढे समजेलच, दाखवतो मी। तर म्हटलं की आणि 2025च्या स्टार्टिंग ब्लॉगसाठी मला हा डे भेटलाय, खरंच खूप आहे माझ्यासाठी, खूप भारी आहे। चांगलं वाटलंय। देवांचे आशीर्वाद तर सोबत आहेच। तर बघूया नवीन वर्षाची सुरुवात आपल्या ब्लॉगने, आणि ते पण बर्थडे ब्लॉग, ते तर स्पेशलच असणार आहे। त्यामुळे खूप भारी वाटतंय। जवळजवळ 7-8 दिवस झाले मी बनवतो नवीन वर्षाचा काहीतरी ब्लॉग बनवायचा आहे, बट असं नेमकं कारण काय भेटत नव्हतं। तर म्हटलं आज बर्थडे आहे आणि बर्थडे एवढा निमित्त भारी काहीच भेटणार नाही, त्यामुळे आजचा ब्लॉग हा टोटली पूर्ण बर्थडेवरती असणार आहे। माझा आपला बर्थडे आहे, जो जन्मदिवस त्याच्यावरती आहे। तर या होप्सो तुम्हाला देखील हा ब्लॉग आवडेल। आणि प्लीज आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज सर्वात आधी जाऊन सबस्क्राईब करा। तर आज मी निघालोय मम्मीसोबत सिद्धिविनायकला बड्डेच्या दिवशी, आणि नवीन वर्षाची सुरुवात पण झालेली आहे। सो आईसोबत चाललोय सिद्धिविनायकाचं दर्शनाला। भारी वाटते, दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे। मोबाईलवर हाय। तर सर्व मेसेज वगैरे येतात रात्रीपासूनच एकदम धामधूम, बट भारी वाटते। आणि माझ्यासोबत तुम्हाला देखील घेऊन जातोय सिद्धिविनायक मंदिराला। चला तर मग एन्जॉय करूया। मग कसं वाटतंय? भेटेल या डब्यात गर्दी आज थोडी, काय माहिती, तरी आपण निघालोय 11:15ला। नॉर्मल आहे, बघूया बसायला भेटतंय का। तर आत्ताच दादर स्टेशनवर उतरलोय, बघूया काय टॅक्सी भेटते का। टॅक्सी घेऊन आपण सिद्धिविनायकला जाऊ पुढे। फक्त इथून खालून कुठून टॅक्सी भेटते, त्या साईडून भेटेल ना का? ठीक आहे, चल पुढून भेटेल, बघूया। नुसत्या टॅक्सीला एवढी लाईन आहे आज सिद्धिविनायकला जायला। चालू आहे तरी आज बुधवार आहे, बट ठीक आहे, बस तिकडे होती। आम्ही पण थांबलो लाईनीमध्ये, खूप गर्दी आहे। टॅक्सीला लाईन लागली हो, खूप गर्दी आहे। तर हो, आता 5 मिनिटात भेटेल टॅक्सी आणि मग जाऊ पुढे। आताच येऊन पोचलोय गाभारात, म्हणजे जातात एंट्री घेतोय सिद्धिविनायक मंदिरामध्ये। उशीर झालाय थोडा, ठीक आहे जाऊया। तर आता आलोय, लाईनीत उभं राहिलोय। मम्मीने या ठिकाणी ओटी वगैरे घेतली आहे, बघूया किती वेळ लागतो। अजून थोडा अर्धा-पाऊण तास लागेल माझ्या मते तरी, बघूया। आज किती चांगलं दर्शन होतं आहे, माझं तुम्ही पण दर्शन घ्या, बघूया। आपल्याला जर कॅमेरा अलाउ केला तर आपण नक्कीच तुम्हाला दाखवू, आणि आपल्या सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला देखील नक्की देऊ। मोरया, मंगलमूर्ती मोरया। आज बुधवार असून पण गर्दी बघू शकता एवढी आहे। त्याच्या पुढे समोर गाभार आहे, थोड्या वेळात ह्या साईडला देखील खूप गर्दी आहे। बघूया आपल्याला अजून किती वेळ लागतो ते। हळूहळू आता गाभाऱ्यापर्यंत पोचलोय। गाभाऱ्याच्या बॅक साईडला आपण आहे, तिथून आपली रांग पुढे जाईल। वगैरे आहे, सोबत ओटी घेतली आहे, खूप गर्दी आहे आज।
मंगल मूर्ती मोरया. खूप भारी दर्शन झालंय एकदम जवळून. कसं वाटलं मम्मी? मस्त वाटलं, एकदम चांगलं दर्शन झालं. एकदम खरंच थोडा वेळ उशीर झाला पण खरंच खूप भारी दर्शन झालं एकदम गाभाऱ्यात. नवीन वर्षाची सुरुवात आणि आपल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये आपल्या बाप्पाचं दर्शन खरंच खूप भारी. एकदम मन प्रसन्न झालं आहे. शब्दात सांगू नाही शकत एवढं भारी वाटतंय. बट ठीक आहे. आणि माझ्यासोबत तुम्ही देखील दर्शन घेतलंच असेल. जेवढं जमलं मला तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला, कारण का आपल्याला थोडं कॅमेराचं बंधन असतं तिकडे, त्यामुळे. तर भेटूया पुढे. संपूर्ण मंदिर परिसर आहे. सर्व हार फुलांची दुकाने या साईडला. समोर इथे गाभारा मगाशी जे आपलं दर्शन झालं, आणि इथे हा मुख्य मेन प्रवेशद्वार आहे. ही मंदिराची बॅक साईड आहे. झालं आहे खूप चांगलं दर्शन झालं. आता आमचं पण निघतं आता. पण खरंच खूप भारी वाटलं. आणि 2025ची सुरुवात आपली ह्या बाप्पाच्या दर्शनाने झाली, हे देखील खूप भारी वाटतं आहे. एकंदरीत मन प्रसन्न झालं आहे एवढंच सांगेन. आणि मला जेवढं दाखवता आलं, तुमच्यापर्यंत जेवढं दर्शन पोहोचवता आलं तेवढं मी तुम्हाला दर्शन करून दाखवलेलं आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. प्रसाद खायला या मंडळी. अजूनही गर्दी आहे. आई आता इथे लाडू प्रसाद घेते. मी नारळवडी उचलून घेतली होती. एवढे किती घेतलेस? 5. आणि हे 2. हे घे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मस्त दर्शन झालं. खूप तुमच्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मम्मी आपल्याला बड्डे विश करते. मनापासून थँक्यू. तुम्ही देखील सर्वजण आता एक मोबाईलवरती वगैरे मेसेजेस येत आहे, तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद. तुम्ही माझ्या बड्डेच्या दिवशी मला विश करताय. खरंच आताच गणपती बाप्पाचं दर्शन झालं. आता थोडी पेट पूजा बघूया, काहीतरी खाऊया आणि मग घरी जाऊया. आता आहे थोडी आता पेट पूजा. आलो आहे आम्ही विसावा हॉटेलमध्ये आणि पनीर मागवलं आहे. पनीर कढाई सोबत रोटी, या साईडला छास. कसं आहे मम्मी? छान आहे. टेस्ट कशी आहे? मस्त ना. तसेच आम्ही दादरला आलो कधी नेहमी काय विसावा हॉटेलमध्ये नक्की जेवतो. खूप भारी असतं. हे आहे आपलं दादरचं मार्केट. आता थोडी दुपार आहे त्यामुळे थोडं संथ गतीने थोडी शांतता आहे. बट रात्री आणि संडेला उभं राहायला जागा नसते. तुमची मम्मी कुठे राहिली? मम्मी मागे राहिली त्यासाठी. काय घेतेस? तर मित्रांनो आता आलो आहे सिद्धिविनायकवरून. घरी नाहूरला उतरलो आहे. खूप वेळ झाला. 4:30 वाजले. 12 वाजता निघालो होतो आपण घरातून. थोडी मग शॉपिंग वगैरे पण करून आलो तिकडून आणि आलो. तर मम्मी थोडी पुढे गेली आहे कॉलवर बोलत. तर म्हटलं की आजचा हा वाढदिवस स्पेशल म्हणजे मम्मीसोबत बितवण्याचा, मम्मीसोबत हा क्षण घालवण्याचा मेन उद्देश म्हणजे की हा वाढदिवस म्हणजे जिच्यामुळे आपला हा दिवस आहे, ती म्हणजे आपली आई. तिच्यासोबत हा दिवस तर आपण स्पेंड केलाच पाहिजे. म्हणून स्पेशली तिच्यासोबत गेलो होतो सिद्धिविनायकला. खूप भारी वाटलं आणि एकंदरीत खूप मजा आली. अजून पण दिवस बाकी आहे. संध्याकाळी मित्र वगैरे येतीलच घरी. ते थोडे एन्जॉयमेंट असेल. बट एकंदरीत सिद्धिविनायकला जाऊन खरंच खूप भारी वाटलं. तुम्ही देखील माझ्यासोबत दर्शन घेतलं असेल तुम्ही पण. तुम्हाला देखील कसं वाटलं नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब जे बटन दिसतं आहे तिथे सबस्क्राईब करा.
लवकरात लवकर. तर मम्मीने आज आपल्या बर्थडेसाठी स्पेशल म्हणून काहीतरी रेसिपी केली आहे. तर मम्मी काय केलंयस आज? तूच बघ उघडून आता. ओ बापरे, बघूया तर मम्मीने आज काय केलंय आपल्यासाठी. गेस करूया. ओ हो 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 मंडळी, तुम्ही पण गेस करा काय आहे. मम्मी काय बनवलंय? चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी. अरे बापरे, चिकन बिर्याणी बनवलेली आहे मम्मीने या ठिकाणी. हा एकदम सुरेख. बघा आणि बघून सांगा कशी झाली आहे. मी टेस्ट तर तुम्हाला नंतर सांगेलच. इकडे कोशिंबीरची तयारी आहे. कोशिंबीरची तयारी इकडे आहे. बट ही घरगुती बिर्याणी, आमची मम्मी खूप छान बिर्याणी बनवते. प्रोसेस मी तुम्हाला एक दिवस नंतर कधी दाखवेन नक्की. बट खूप छान मम्मी, नंतर खाऊन सांगतो कशी झाली आहे. अभी 24 साल का या फिर 23 साल का हो गया है. ये मैं बड़ा नहीं हुआ हूँ, लाइफ में कुछ कर रहा नहीं. तर एकंदरीत हा व्लॉग कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा. तुम्ही फोन मार्फत, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप मार्फत दिलेल्या मला शुभेच्छा, त्याचा मनापासून मी धन्यवाद देतो सर्वांना. तुम्ही माझ्याप्रती एवढं प्रेम दाखवलं, मला बड्डे विशेष वेगवेगळ्या माध्यमातून केलं. खरंच खूप भारी वाटलं. हा डे सर्वांसाठी स्पेशल असतो बड्डे. त्यानिमित्ताने आज आपण बघितलं की सकाळी आपण सिद्धिविनायक मंदिराला गेलो, खूप गर्दी होती. बट आईसोबत आपण स्पेशली आजचा दिवस स्पेंड केला. मी मगाशी देखील व्लॉगमध्ये सकाळी बोललो त्याचप्रमाणे की हा ज्या आईमुळे आपला हा दिवस आहे, तिच्यासोबत हा डे स्पेंड करणं खरंच खूप भारी वाटतं. फिलिंग खूप भारी होती. आणि एकंदरीत आपल्या नवीन वर्षाचा पहिला व्लॉग हा असा बड्डेचा येईल मला देखील वाटलं नव्हतं. बट ठीक आहे की आपल्या बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या नवीन वर्षाचा 2025चा पहिला व्लॉग शूट झालाय. त्याचे देखील आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल, तसेच आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद देखील असेल आणि तुमचा सर्वांचा मेन आशीर्वाद माझ्यासोबत असेल, आपली युट्यूब फॅमिली. तर नक्कीच आपण ह्या वर्षात काही ना काहीतरी चांगलं करू युट्यूबवरती. बघूया कुठपर्यंत साथ आहे. अजून खूप एवढंच म्हणेन की खूप भारी वाटलं. आजचा दिवस खूप चांगला गेला. तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज तिथे सबस्क्राईब बटन दिसतंय, त्याच्यावरती क्लिक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर. जर तुम्ही आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स असाल तर प्लीज हा ब्लॉग तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होईल किंवा शेअर होईल, जेणेकरून मला मदत होईल.
आणि जर ब्लॉगचा कोणता पार्ट आवडला असेल तर नक्की त्याच्यावरती कमेंट करून सांगा. अजून मला काही सुधारणा करायची असतील ब्लॉगमध्ये ते पण सांगा, ते देखील मी ऐकेन. आणि बघूया एकंदरीत सर्व व्हिडिओ आता येणाऱ्या काळात किती व्हिडिओ येतात ते पण बघूच आपण. आणि सपोर्ट असाच तुमचा राहू द्या. आणि एकंदरीत खरंच खूप भारी वाटलं. पुन्हा एकदा मी सर्व माझे जे मित्रपरिवार आहे ज्यांनी मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. थँक्यू. आणि जी बाजूला जी बेल आयकॉन दिसते, आज माझा मित्र नाही आहे आनंद जो दरवेळी आठवण करून देतो, पण आज आपण लक्षात ठेवलंय. आणि बोलते जी बाजूला जी बेल आयकॉन दिसली, जर तुम्ही सबस्क्राईब बटन तर केलंय, बट बाजूला जी बेल आयकॉन आहे ती देखील दाबा, जेणेकरून माझी व्हिडिओची नवीन नोटिफिकेशन, नवीन व्हिडिओची पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला हेल्प होईल की माझा व्लॉग लवकरात लवकर बघण्याची. चला तर मग गुड नाईट. आता बड्डे संपलेला आहे आपला, दिवस खूप चांगला गेलेला आहे. रात्रीचे आता 12 वाजत येतीलच, बट ठीक आहे. खरंच खूप भारी झाला. व्हिडिओचा एंड असा करायचा होता, मगाशी जमला नाही, सर्व मित्रमंडळ आले, थोडं बाहेर वगैरे गेलो. तर मग व्हिडिओचा इथे एंड करतो. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा मला. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, टेक केअर, बाय.